शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करायच्या पण काही द्यायचं नाही, त्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्यायचं ही सरकारची भूमिका असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू असल्याचंही पटोले म्हणाले। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं बळजबरीने उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यात आली आहे। पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली। नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले। काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरे यांनी भाजपात प्रवेश केला। शहरातील 40 पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केलाय। पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला गळती सुरू असल्याची चर्चा आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंची दोन्ही मुलं रिंगणात आहे। निलेश राणे विरुद्ध नितेश राणे सामना पाहायला मिळणार आहे। कुणी कुणाचा प्रचार करावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली। सिंधुदुर्गात युती न होण्याला निलेश राणेंनी भाजपला जबाबदार धरले। भाजप नेत्यांमुळे सिंधुदुर्गात युती न झाल्याचा आरोप त्यांनी केला। जिल्ह्यात शिवसेनेचाच गुलाल उधळेल असा दावाही त्यांनी केलाय। उदगीर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने घेतलेली पत्रकार परिषद वादात आली आहे। भाजपमध्ये निष्ठावान उमेदवार असताना ऐनवेळी काँग्रेसच्या कट्टर समर्थकांच्या सुनेला भाजपने उदगीरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी का दिली असा सवाल पत्रकारांनी केला। यानंतर आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड हे तीनही भाजप आमदार पत्रकार परिषद सोडून गेले। गेल्या अनेक महिन्यांपासून गणेश नाईकांचे पुत्र संदीप नाईकांचा भाजप प्रवेश रखडला। यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी संदीप नाईकांना ऑफर दिली। नवी मुंबई पालिकेत उमेदवार उभे करण्यासंदर्भात नाईकांनी पुढाकार घेतला तर त्यांचं स्वागत करू असं शिंदेंनी म्हटलंय। त्यांच्या या ऑफरचा संदीप नाईक स्वीकार करणार का हे पाहावं लागेल। मंत्री गिरीश महाजनांनी तपोवन परिसराची पाहणी केली आहे। तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी बुधवारी विरोध झाला होता आणि नागरिकांनी झाडांना मिठी मारून आंदोलन केलं। यामुळे गिरीश महाजनांनी पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला। मित्र पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेश थांबवा असे आदेश एकनाथ शिंदेंनी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दिलेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश शिंदेंनी दिलेत। शिवसेना नेत्यांच्या नाराजी नाट्यावर भाजप नेते परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। पक्षातील कार्यकर्ते फोडाफोडीला सुरुवात भंडाऱ्यातून झाली, नरेंद्र भोंडेकरांनीच केली असा आरोप त्यांनी केला आहे। पार्थ अजित पवारला कसलीही क्लीन चिट नाहीये असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। राजेंद्र मुठे यांची कसलीही चौकशी समिती नाही असंही बावनकुळे म्हणाले। तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय। स्थानिक पातळीवर उमेदवार पळवापळवी स्वाभाविकच आहे, मात्र महायुती एकमेकांचे उमेदवार पळवणार नाही असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं। भाजपवाल्यांनी अजित पवारांच्या कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। भाजप युवा मोर्चाचे आनंद कोठावले यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमिनीची रजिस्टर कागदपत्र चुकीच्या पद्धतीने बनवली अशी माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे। पंढरपूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी होणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेले 8 अर्ज मंजूर करण्यात आलेत। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होईल। सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप चुकीचे, राजकीय अपरिहार्यतेतून सुप्रिया सुळेंनी आरोप केलेत। माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर शेवटपर्यंत पवार गटातच होते। ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणणाऱ्यांनी आरोपी केलं। राणा जगजित सिंह यांच्या पत्रातून हा दावा करण्यात आला आहे।